8 डिसेंबर 2024 म्हणजे संतोष देशमुख यांच्या अपहरणाच्या आदल्या दिवशी विष्णू चाटेनं संतोष देशमुखांना सकाळी 11:15च्या सुमारास कॉल केला होता। त्या कॉलमध्ये आणि नंतर काय घडलं हे वैभवीनं आपल्या जबाबात सांगितलंय। चाटेनं धमकावल्यानंतर प्रकरण एवढं का ताणता असंही संतोष देशमुख चाटेला म्हणाले होते असं वैभवीनं सांगितलंय। तर या फोन कॉल नंतर संतोष देशमुख घाबरले होते, पण मी यातून काहीतरी मार्ग काढतो असं ते वैभवीला म्हणाल्याचं तिनं जबाबात म्हटलंय। तर वैभवी देशमुखच्या जबाबामध्ये नेमकं काय आहे ते आपण बघूयात। ग्राफिक्सच्या माध्यमातून वैभवी संतोष देशमुख यांची मुलगी आणि जेव्हा तिच्या वडिलांची हत्या झाली त्याच्या एक दिवस आधीचा या दोघांमधील संवाद 8 डिसेंबर 2024ला संतोष देशमुख यांना सकाळी 11:15 वाजता फोन आल्याचं त्यांनी आपल्या लेकीला सांगितलेलं होतं। तर हा फोन कॉल विष्णू चाटेचा जो मारेकरी आहे, आरोपींपैकी एक आहे, त्याचा होता। देशमुखांनी मुलीला सांगितलं होतं असंही तिने जबाबात म्हटलंय। तर तू वाल्मिकांना आणि आमच्याशी पंगा का घेतला असा सवाल या चाटेनं केला होता। संतोष देशमुख यांना तो धमकावत होता अशी माहिती ही लेकीनं दिलेली आहे। तर तुला जिवंत सोडणार नाही असं चाटेनं धमकावल्याचं पप्पांनी सांगितलं असं वैष्णवी देशमुखनं आपल्या जबाबात म्हटलंय। तर भाऊ एवढं काही झालं नाही, कशाला एवढं ताणता भाऊ असं म्हणत संतोष देशमुख हे चाटेला समजावण्याचा प्रयत्न करत होते असंही वैष्णवीनं सांगितलंय। तर एवढ्या लहान गोष्टीसाठी जीवावर उठता का असं देशमुख चाटेला बोलले होते असंही या ठिकाणी वैभवी देशमुखनं सांगितलेलं आहे। तर 10 ते 12 मिनिटं फोन सुरू होता, त्यावेळी पप्पा घाबरले होते असंही संतोष देशमुख यांच्या मुलीनं सांगितलेलं आहे। तू घाबरू नको, यातून मार्ग काढतो असं संतोष देशमुख हे वैभवीला म्हणाले होते त्या कॉलवर असंही वैभवीनं आपल्या जबाबात म्हटलंय। तर माझं काही बरं वाईट झालं, साई आणि विराजची काळजी घे असंही त्यावेळेला संतोष देशमुख यांनी आपल्या मुलीला सांगितलेलं होतं असं वैभवीनं आपल्या जबाबात म्हटलंय।